त्या हिरोनीला पळून नेते. हे हिरोनीच्या बापाला कळतंय आणि हिरोनीचा बाप इलन असते, डाकू. मग हिरोनीचा बाप काय करते, याला मारायला अख्खी एक ट्रेन पाठवते. 16 एप्रिल 1853 भारतात पहिली रेल्वे धावलेली आहे. मुंबई ते ठाणे 34 किलोमीटर अंतर, दुपारी 3:30 वाजता. 13 बुगी होत्या, त्याच्यामध्ये 3 इंजिन होते, सिंध, साहिबा आणि सुलतान. पाय मग या ट्रेन मध्ये या हिरोला मारायला, पाय त्याचं नाव एस एस भवानी, हिरोचं वय 50 वर्षे आहे. नरसिम्हा. हा मग याच्यामध्ये या खिडकी लोक लटकले, बापा बापा. वरती टपावर लोक, ड्रायव्हरच्या बाजूला लोक, कंडक्टर. याला ट्रेनला कंडक्टर नसते ना, तर पुन्हा तू या सुपीक डोक्यात नापीक विचारील कंडक्टर कुठून आला, है ना. एवढे मोकार लोक याला मारायचे. कोणाला? याला एकट्यालाच. हिरोनी तर त्याचीच आहे ना, तिला काय मारतील. एवढे लोक, बसायला जागा नाही. कोणाच्या हातात तलवार आहे, कोणाच्या हातात बर्ची आहे, कोणाच्या हातात भाला आहे, कोणाच्या हातात दाबण आहे, कोणाच्या हातात सुई आहे, कोणाच्या हातात नेल कटर आहे. कोणाला मारायला? या हिरोला. एवढे जण मारायला कशा ट्रेनमध्ये, कोणाला? या हिरोला. आणि लक्षात घे, हिरोला भारतात उभं राहिलं, दलिंदराला कुठंच जागा नाही. हे पण पटरीवर उभं राहिले आणि त्याच्यात ते कॅमेरा त्याच्या डोळ्यावर झुप, ह्या त्याचे लाल भडक डोळे, त्याच्या डोळ्यातून जुनं जाळ दिसायला. त्याच्या लगेच तो कॅमेरा एकदा डोळ्यावर, एकदा ट्रेनवर. ट्रेन चालली, पुन्हा लगेच त्याच्या डोळ्यावर, पुन्हा ट्रेनवर, पुन्हा डोळ्यावर, पुन्हा ट्रेनवर. अशी ट्रेन जवळ आली, आपल्याला वाटते धडकती कानू, आता हिरो मरतय कानू. लगेच हिरो काय करते, मांडीवर थाप मारते, वॉफ ऑफ करते. ट्रेन वापस. काय दाखवतील ते आंध्राचे आणि आपण काय पाहूत, काही शेत नाही भाऊ. काही दाखवते ते आणि आपण काही पाहतो, तिकडे कोणी बी हिरो आहे.